आता बातमी बुलढाण्यातून आहे। बुलढाण्यात वटपौर्णिमेच्या निमित्तानं अनोखा संकल्प केल्याचं पाहायला मिळालं। विधवांचं सौभाग्य लेणं न काढण्याची महिलांची शपथ आहे। दत्तपूर गावातील महिलांनी ही त्यामुळे बुलढाण्यामध्ये आता वटपौर्णिमेच्या निमित्तानं एक कौतुकास्पद आणि अनोखा असा संकल्प पाहायला मिळाला। विधवा महिलांना जो हा स्वाशीन महिलांनी इथल्या आम्हाला जो मान सन्मान मिळवून दिला त्याबद्दल इथल्या गावकऱ्यांचे आम्ही खूप खूप आभारी आहोत। एक नवीन पायंडा पाडून दिलेला आहे समाजापुढे आणि मला वाटतं हे सगळ्या गावांमध्ये शहरांमध्ये सगळीकडे हे सुरुवात व्हावी, ही एक छान सुरुवात झालेली आहे असं मला वाटतं। सर्व सवाष्ण महिलांनी इथे अशी शपथ घेतलेली आहे की आमच्या गावात जर एखादी महिला विधवा झाली तर आम्ही तिचं कुंकू पुसणार नाही, बांगड्या फोडणार नाही, तसेच जे काय धार्मिक कार्य असतात, मंगल कार्य असतात त्या सर्व सभा समारंभांमध्ये या महिलांचा म्हणजेच विधवा महिलांचा देखील आम्ही सन्मानपूर्वक सन्मान करू। या कार्यक्रमाच्या निमित्तानं आमच्या ह्या विधवा भगिनी आहेत यांनी सुद्धा पारंपरिकतेला फाटा देत त्यांनी कुंकू लावलं आणि वडाची पूजा सुद्धा केली आणि त्यांनी सगळ्या लोकांसाठी या वडाची पूजा करून अनेक लोकांसाठी त्यांचे पती जरी गेले असतील पण इतर सर्व व्यक्तींसाठी त्यांनी आयुष्य मागितलं। हे मला याचा खूप चांगला आनंद होतो आणि एक परिवर्तनाची नांदी आहे। मला असं वाटतं प्रत्येक गावागावामध्ये अशा पद्धतीची शपथ सगळ्या महिलांनी आणि तिथल्या पुरुषांनी घेतली पाहिजे, ही सुद्धा अपेक्षा या निमित्तानं मी व्यक्त करतो। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।